नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर हा साधारणपणे एक 15 ते 20 गुंठ्याचा प्लॉट आहे भुईमुगाचा। तर भुईमुग हा साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान झालेला आहे। पाऊस पण कंटिन्यू चालू आहे, ओल पण सारखी असते, पाणी द्यायला जमत नाही। तर अशामध्ये कंटिन्यू पाऊस असल्यामुळे तण हे जास्त प्रमाणात उतरलेले आहे। त्याच्यामध्ये गोल पानाचा आणि चिकटा, लवाळा असे भरपूर प्रकारचे तण आहे, काँग्रेससारखे। तर आपण बघू शकता की अशा प्रकारचे बारके प्रकारचे तण आहे, खूप लहान तण आहे। ते जे एक इंचपर्यंत वाढून आलेले। आपण बघू शकता की आता या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे। आता आपण बघू शकता की एका भागामध्ये पूर्णपणे भुईमुग हिरवागार आहे आणि इकडं थोडासा तांबूस कलर चेंज झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये तणनाशक हे शेतकऱ्याला मारायला दिले ते आयरिश आणि टार्गा मारायला सांगितले होते। तर शेतकऱ्याचे घाईगडबडीत चुकून त्यांनी आयरिश बरोबर गोल घेतले। तर गोल हे काय भुईमुगामध्ये चालत नाही। तर गोल घेतल्यामुळे काय झाले की भुईमुगाला कॉर्चिंग आले, पण भुईमुग काय हा मुळापासून गेला नाही। तर आपण सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की आपण तणनाशक मारत असताना पूर्णपणे काळजी घेऊन मारणे आणि औषधाचे नाव वाचून, त्याच्यातला कंटेन वाचून आपण औषध फवारणी करणे, की जेणेकरून भुईमुगाला किंवा इतर पिकांना त्याचा झटका बसणार नाही। तर आता 2 दिवसांनी आपण ऑब्झर्वेशन केले की हा भुईमुग माल होतो का काय होते। तर जमिनीसकट तो सुकून जातो आहे, पण तसे काही झालेलं नाही आहे त्याचे। आणि भुईमुग पण चांगला आहे। तर आपण भुईमुग तणनाशक मारताना किंवा इतर तणनाशक मारताना काळजी घेणे। धन्यवाद।